मग या व्हिडिओत एक्झाम्पल्स बघू आपण. ऑन द फोर्थ युनिट, आयडेंटिफाय वेदर द इक्विलिब्रियम पॉइंट is 0 0 is a sink, source, center, saddle or spiral of x dash is equal to ax if a is given by. ओके, आपल्याला इथं ए चार मॅट्रिसेस दिलेले आहेत. मग प्रत्येक केसमध्ये नेमकं जो इक्विलिब्रियम पॉइंट आहे तो सिंक आहे, सोर्स आहे, सेंटर आहे, सॅडल आहे की स्पायरल आहे. ओके, हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. आता याच्यासाठी काय करायचंय, जर तुम्ही ती नोट्स लिहिली असेल तर त्याच्यातली जी ट्री डायग्राम आहे ना त्याचा युज करायचा. ठीक आहे. मग ट्री डायग्राम मध्ये जे आहे तो आपल्याला सर्वात आधी जो डी आहे तो डी कॅल्क्युलेट करायचा. डी म्हणजेच काय असणार आहे तर डिटर्मिनंट. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली होती माझ्याकडे मागच्या ह्याच्यात, की टी काय डिनोट करेल ट्रेस आणि कॅपिटल डी काय डिनोट करेल डिटर्मिनंट. ओके, मग आता आपण सुरुवातीला काय करायचं, कॅपिटल डी कॅल्क्युलेट करायचा, त्याच्यानंतर टी आणि त्याच्यानंतर मग टी स्क्वेअर 4D त्यांना दोघांना कम्पेअर करायचं. मग पहिला मॅट्रिक्स घेऊ आपण. पहिल्या मॅट्रिक्स साठी जो कॅपिटल डी आहे, डी म्हणजेच डिटर्मिनंट, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ओके, काय तो -3 × 2 -6 -5 × -2 -10 मायनस मायनस +10, ही व्हॅल्यू काय येते 4. ओके, 4 इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे थोडक्यात डी इज ग्रेटर दॅन 0 येतो. मग तिथं जी ट्री डायग्राम पाहिली तर तुम्हाला तिथं डी ग्रेटर दॅन 0 ची केस लक्षात येईल. त्याच्यानंतर मग पुढे पाहिजे आता आपल्याला डी नंतर मग पुढं टी कॅल्क्युलेट करायचं, कॅपिटल टी. ओके, टी म्हणजेच काय असणार आहे ट्रेस. ट्रेस म्हणजेच काय डायगोनल एलिमेंटची ऍडिशन. डायगोनल एलिमेंट आहे -3 आणि +2, दोघांची ऍडिशन येते -1. ओके, मग -1 इज लेस दॅन 0. त्याच्यानंतर पुढे कॅल्क्युलेट करायचा टी स्क्वेअर -4D. ओके, जे पॅराबोलाचं इक्वेशन आहे ते थोडं टी स्क्वेअर -4D कॅल्क्युलेट करायचा. मग काय येतोय तो बघा आता, टी स्क्वेअर म्हणजे जरा +1 -4 × डी तो आला 16, म्हणजे ही व्हॅल्यू येते -15. ओके, आणि -15 कसा आहे लेस दॅन 0. ओके, म्हणजे टी स्क्वेअर -4D लेस दॅन 0. बरोबर, 4D तिकडे शिफ्ट करा म्हणजे काय आलं टी स्क्वेअर इज लेस दॅन 4D. ओके, आता ट्री डायग्राम ऑब्झर्व करायची. डी पॉझिटिव्ह, टी निगेटिव्ह आणि टी स्क्वेअर इज लेस दॅन 4D. ओके, आता ते माझ्या समोरच आहे डायग्राम, त्यामुळे मला सगळे सांगता येईल की देअर फोर 0 0 किंवा इक्विलिब्रियम पॉईंट 0 0, फक्त 0 0 म्हणण्यापेक्षा इक्विलिब्रियम पॉईंट 0 0, इक्विलिब्रियम पॉइंट 0 0 इज अ स्पायरल सिंक. ओके, हे कशावर येते ती जी आपली ट्री डायग्राम आहे त्याच्यावर लक्षात येतं. ओके, आता पुढे जाऊ आपण सेकंड मॅट्रिक्स घेऊ. ओके, त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर मी नेक्स्ट पेजवर जातोय. आता सेकंड जो मॅट्रिक्स होता त्याचा आधी आपण पुन्हा कॅपिटल डी कॅल्क्युलेट करू. ओके, कॅपिटल डी म्हणजेच काय असणार आहे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स आहे -3 5 -2 3. ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू -3 × 3 -9 -2 × 5 -10, म्हणजे मायनस मायनस +10. पुन्हा येते इथं डी ची व्हॅल्यू येते पॉझिटिव्ह. ओके, मग डी पुन्हा पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर पुढं आता ट्रेस टी कॅल्क्युलेट करायचं. ट्रेस काय असते डायगोनल एलिमेंटची सम. -3 +3 इज इक्वल टू 0. ओके, डायग्राम मध्ये बघत जायचं डी ग्रेटर दॅन 0 आणि टी इज इक्वल टू 0. या केसमध्ये जो इक्विलिब्रियम पॉइंट आहे आपला तो असतो सेंटर. इक्विलिब्रियम पॉइंट इज equilibrium point 0 0 is center. It's the center.
पुढे आता थर्ड मॅट्रिक्स कडे जाऊ आपण. थर्ड मॅट्रिक्स जो दिलेला होता आपल्याला, त्याची आधी डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 1 1 0. ओके, या केसमध्ये काय 0 आणि -1 म्हणजे -1 इज लेस दॅन 0. ओके, मग जेव्हा d लेस दॅन 0 असतो तेव्हा बाकीचं काही चेक करण्याची गरज नाही, डायरेक्टली म्हणता येईल आपल्याला की therefore इक्विलिब्रियम पॉइंट 0 0 इज अ सॅडल. तो पॉइंट काय असणार आहे तर सॅडल पॉइंट असणार. ओके, हा झाला आपला थर्ड मॅट्रिक्स. त्याच्यानंतर पुढे फोर्थ मॅट्रिक्स, पुन्हा त्याची आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू. ही व्हॅल्यू आहे 4 4 -1 0. 4 into 0 0 minus -1 into 4 minus plus 4. 4 is greater than 0. Okay? म्हणजे d is positive. d पॉझिटिव्ह. पुढे आता ट्रेस कॅल्क्युलेट करायचं. 4 diagonal एलिमेंटची ऍडिशन. 4 plus 0 is equal to 4. 4 is greater than 0. ओके, मग d पण greater than 0, t पण greater than 0. पुढे काय कॅल्क्युलेट करायचं मग? t square minus 4d. t square आहे 4 चा स्क्वेअर 16. t square is 16 minus 4d, म्हणजेच पुन्हा 16. 16 minus 16 is equal to 0. काही मिस्टेक झाली का इथं? 0 प्लस 4, 4 प्लस 0. ओके, याचप्रमाणे त्याच्यानंतर मग काय सांगता येईल आपल्याला याच्यावर? टी स्क्वेअर इज इक्वल टू 4d. ओके, टी स्क्वेअर इक्वल टू 4d असेल. त्याच्यानंतर पुढं ए इक्वल टू लॅमडा आय येते इकडं, ते बघायचं. ओके, म्हणजे लॅमडा म्हणजेच काय? आयगेन व्हॅल्यू. आता काय करू याच्या पुढं? आता जी केस आहे, म्हणजे जर तुम्ही ती ट्री डायग्राम बघितली तर त्याच्यात इथपर्यंत ते स्टॉप करताय, पुढे अजून जावं लागतं. ए इक्वल टू लॅमडा आय आहे, ए नॉट इक्वल टू लॅमडा आय. म्हणजे थोडक्यात आपल्याला लॅमडा म्हणजेच काय ते आयगेन व्हॅल्यूज करावे लागतील याची. ओके, हियर डिटर्मिनंट ऑफ लॅमडा आय मायनस 2. ओके, डिटर्मिनंट ऑफ लॅमडा आय मायनस ए फाइंड आउट करू इक्वल टू 0. म्हणजे काय येते? लॅमडा मायनस 4 -1 4 आणि लॅमडा मायनस 0 इक्वल टू 0. काय झालंय? लॅमडा स्क्वेअर -4 लॅमडा मायनस -4 म्हणजे प्लस 4. त्याचं फॅक्टरायझेशन काय येईल? लॅमडा -2 इंटू लॅमडा -2. आता या दोघांचा प्रॉडक्ट 0, म्हणजे दोघांपैकी ऍटलिस्ट 1 0. लॅमडा इक्वल टू 2 2. ओके, म्हणजे 2 2 याप्रमाणे आयगेन व्हॅल्यूज दोन वेळा रिपीट होते. आता आपला दिलेला जो ए आहे त्याला ए इक्वल टू लॅमडा या फॉर्म मध्ये लिहिता येते का ते बघायचं. ए इक्वल टू लॅमडा आय येते की नॉट इक्वल टू लॅमडा येते एवढंच चेक करायचं. मग आपण जर इथं राईट हँड साइड कॅल्क्युलेट केली, लॅमडा आय कॅल्क्युलेट काय करू? लॅमडा आय 2i इज इक्वल टू काही मॅट्रिक्स 2 0 0 2. बरोबर, हा मॅट्रिक्स आणि आपला दिलेला ए मॅट्रिक्स इक्वल आहेत का? तर नाही. 2i नॉट इक्वल टू ए, म्हणजेच मग या केसमध्ये काय असणार आहे? इक्विलिब्रियम पॉइंट equilibrium point 0 0 is almost a spiral source. तर काय असणार आहे? ऑलमोस्ट अ स्पायरल सोर्स. आता हे कुठे दिलेलं आहे? आपल्या त्या ट्रेस डिटर्मिनंट, सॉरी, ट्री डायग्राम जी टी काय पाहिजे, डी काय पाहिजे आणि टी स्क्वेअर मायनस 4डी काय पाहिजे
त्याच्यामध्ये दिलेली त्याच्या वापरून आपण हे निरीक्षण करू.